नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही उपस्थित आहोत घनसावंगी तालुक्यातील जाम समर्थ या ठिकाणी। समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या जाम समर्थ येथे आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत। मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि अत्यंत सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अलिबाग येथील नानासाहेब प्रतिष्ठानचे जवळपास 1000च्या वर स्वयंसेवक या ठिकाणी सेवा देत आहेत। दासबोध ग्रंथ ज्यांनी लिहिला असे समर्थ रामदास स्वामी यांचं हे जन्मगाव। आणि मध्यंतरी आपण पाहतो की मंदिरामधील सगळ्या मूर्त्यांची चोरी झाली होती। पुनश्च एकदा प्रभू रामचंद्र या ठिकाणी स्थापित झालेले आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी हरिभक्तपरायण डॉक्टर ऋषी बाबा शिंदे सर आहेत। बाबा, आज दर्शन झालं प्रभू रामांचं, कशी अनुभूती वाटते या ठिकाणी येऊन? समर्थ रामदासांनी आपल्या पूजेच्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या बघायला मिळाल्या। प्रभू रामचंद्राचा खूप आनंद वाटला। खूप दिवसाची इच्छा होती आणि राम जन्माच्या महोत्सवाच्या निमित्तानं हे दर्शन होईल, भेट होईल असं वाटलं नव्हतं, परंतु आज येण्याचा योग आला। खूप आनंद वाटला। धन्यवाद। आमचे प्राध्यापक भागवतजी गोरे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही गोरे सर, कसं वाटतं आपण मला सुद्धा या पावनभूमीमध्ये येऊन पावनभूमीमध्ये येऊन दर्शन घेतलं, मंदिर बघितलं, वा, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानचे एक स्वयंसेवक आपल्यासोबत आहेत। भैया, आपण दरवर्षी येत असतात? नाही, माझं पहिलं वर्ष। सेवा देण्यासाठी हे प्रतिष्ठान दरवर्षी या ठिकाणी शेकडोच्या वरती या ठिकाणी आपले स्वयंसेवक येतात आणि वेगवेगळ्या प्रकारची सेवा आपण देत आहात। आपण प्रॉपर मग रेवदंड्याचेच आहात? नाही, जालन्याचे। इथले जवळपासचेच लोक आहेत। हो ना। आता ही जी टीम आहे सगळी, मग ही सर्व वेगवेगळ्या गावातली लोक आहेत। कोणी संभाजीनगर, जळगाव, तिकडचे। भैया, आपण? मी सर्वज्ञ कर्डेकर, मी आपलं जालना शहरामधली बैठकीमधला वा, धन्यवाद। तर आपण पाहू शकता ही सगळी मंडळी सेवाभाव मनात ठेवून समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावी येऊन या ठिकाणी सेवा, संस्कार आणि संस्कृतीचं जागरण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपण पाहू शकता। ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेल्या भाविकांचं, भक्त मंडळींची या ठिकाणी सेवा करत आहेत आणि जवळपास इतका मोठा उत्सव, इतकी मोठी यात्रा भरते हे पहिल्यांदाच मी सुद्धा अनुभवलेलं आहे। बाहेर आपण पाहू शकता खूप मोठे मोठे या ठिकाणी दुकानं, स्टॉल, ह्याच्या पलीकडे आणखी वेगवेगळे लहान बालकांची खेळणी असेल, धार्मिक विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये चोख व्यवस्था करणं, स्वच्छता राखणं आणि उन्हाचे दिवस आहेत, भरपूर हजारो भक्त भाविक या ठिकाणी येतात, त्यांची पार्किंगची व्यवस्था करणं हे सर्व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हे सर्व स्वयंसेवक करत आहेत। आज खूप दिवसाची इच्छा होती, तळमळ होती। प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्त्या या ठिकाणी चोरीला गेल्या होत्या। आज आपण पाहू शकता त्या सर्व मूर्त्या या ठिकाणी पुनर्स्थापित झालेल्या आहेत आणि त्यांचं याची देही याची डोळा या ठिकाणी आम्ही दर्शनही घेतलेलं आहे। तर हा योग आज या ठिकाणी रामजन्माच्या प्रसंगी